इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरात व्यावसायिक गॅस विक्रीला बंदी घालण्यात आली असली तरी घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या एजन्सीवर अनेक निर्बंध घालण्यात आल्यानं नागरिकांना गॅससाठी प्रतीक्षा करावी लागतेय। सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 14 गॅस एजन्सींमध्ये गॅस बुकिंग केल्यानंतर तब्बल 25 दिवसांनी सिलेंडर मिळत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे अनेक नागरिकांना घरगुती गॅस मिळवण्यासाठी एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागतात। दरम्यान प्रशासनाकडून सोलापुरात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचं जाहीर करण्यात आलंय। मात्र प्रत्यक्षात अनेक गॅस एजन्सींच्या बाहेर ऑन कॅश डिलिव्हरीचा बोर्ड लावलेला दिसून येतोय। तसंच एजन्सीमध्ये दिवसाचा कोटा संपल्यानंतर अनेक नागरिकांना रिकाम्या टाकीसह परत जावं लागत असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळतंय। याबाबत माहिती देताना गॅस एजन्सीच्या मालक विद्या लोळगे यांनी सांगितलं की सध्या एजन्सींना मिळणाऱ्या गॅसचा कोटा मर्यादित असल्यामुळे बुकिंग नंतर वितरणाला विलंब होतोय। त्यामुळे ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागतेय। सर्वप्रथम तर गॅसचा तुटवडा अजिबात झालेला नाहीये। तुटवडा जो आहे तो व्यावसायिक सिलेंडरचा आहे, घरगुती सिलेंडरचा तुटवडा अजिबात नाहीये। नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलेलं आहे। बातम्या बघतात आणि एकदम घाबरून जाऊन ते लोक सिलेंडर संपलं की वाट पण बघत नाही, डिलिव्हरी बॉय घरी येऊन सिलेंडर द्यायची, ताबडतोब सिलेंडर घेत आहेत आणि आपल्याकडे येत आहेत आणि त्याच्यामुळे खूप गर्दी आहे। आमच्याकडे पण सकाळी 9ला तुम्ही बघाल तर रांगाच्या रांगा लागत आहेत। तर तसं पॅनिक होऊ नये नागरिकांनी। खरं कमर्शियल आणि व्यावसायिक सिलेंडर जे आहेत ते हॉटेलधारक वापरतात, तर ते थोडंसं सिलेंडर कंपनी देतच नाही, अजिबात आम्हाला देणं बंद केलेलं आहे व्यावसायिक सिलेंडर। प्लस शासनाला आदेश आलेले आहेत कलेक्टरला, DSOला की तुम्ही धाडी घाला म्हणून, आणि जिथे कुठे व्यावसायिक सिलेंडरच्या जागी कोणी घरगुती सिलेंडर वापरून स्वतःचा हॉटेलचा व्यवसाय चालू करत असेल तर तो ताबडतोब त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला सांगितलेली आहे। त्याच्यामुळे आपल्या हक्काचं जे सिलेंडर आहे घरगुती ते कुठेही डायव्हर्ट होणार नाही आहे आणि याची काळजी पूर्णपणे सरकार घेत आहे। सिलेंडर मिळण्यासाठी 21 दिवसाची पूर्वी मुदत होती, म्हणजे आज तुम्ही सिलेंडर घेतलं की 21 दिवसांनीच तुमचं बुकिंग पडतं, पण आता त्याची मुदत वाढवून 25 दिवसाची केलेली आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं 4 दिवसाचा थोडासा पेशन्स ठेवावा लागेल। या परिस्थितीमुळे सोलापूरकरांना घरगुती गॅस मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते।